इथे तयार आहेत आपले खिम्याचे समोसे। आवाज ऐकू शकता, छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत। जर एकदा तुम्ही असे हे समोसे बनवून खाल्ले तर नेहमी ह्याच पद्धतीने बनवणार, बाहेर विकत आणून खाणार नाही, इतके जबरदस्त होतात। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर। बघूया मटन खिम्मा समोसे। तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मटन खिम्मा घेतलेला आहे। आता त्याच्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय। कांदा थोडा मोठाच कट केलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण त्या बारीक कट करून घ्यायचे आहे। आणि तुम्हाला जर मिरची नसेल टाकायची, लाल तिखट टाकणार असाल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता। आणि मिरची ही मध्ये आधी चिरून मग आपल्याला ही कट करायची, म्हणजे ती एकदम बारीक कट केली जाते। इथे मिरची पण कट झाली आहे। तर एका साईडला मी गॅसवर कढई ठेवली आहे। तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झालंय तर हा आधी टाकून घेऊ कांदा आणि मिरची। कांदा मिरची आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। आणि तोपर्यंत आपण ही मी अर्धा मुठी की कोथिंबीर घेतली, ती बारीक कट करून। आता कांदा थोडा परतून झालाय तर इथे मी 1 चमच भर इतका आलं लसूण पेस्ट टाकून घेते। आणि या आलं लसूण पेस्ट पण आपल्याला परतून घ्यायची आहे, तिचा कच्चा पण कमी झाला पाहिजे। आता आलं लसूण पेस्ट पण परतून झालाय तर थोडेसे मसाले टाकून घेऊ। अर्धा चमचा इतका जिरे पूड, 1 चमचा धने पूड, 1 चमचा मटन मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इतका लाल तिखट। आणि हे मसाले पण आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे थोडेसे। आता मसाले परतून झालेत तर लगेचच आपण हा खिम्मा याच्यात टाकून घेऊ आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता खिम्मा व्यवस्थित मिक्स झालाय। इथे अर्धा वाटी मी मटर घेतलेत, ते टाकून घेते। मटर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तेही आपल्याला या खिम्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण टाकून घेणार चवीपुरतं मीठ आणि कट केलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला मटर टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, नुसते खिम्याचेच समोसे बनवू शकता। आता आपण झाकण देऊन गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं हे शिजून घेऊ। इथे आपला खिम्मा छान तयार झालाय, तुम्ही पाहू शकता आणि शिजलाय पण। तर आता मी इथे गॅस बंद करते आणि आता आपण हा खिम्मा थंड करून घेऊ। आता खिम्मा थंड होतो तोपर्यंत आपण समोसेच्या पट्ट्या बनवून घ्यायचे आहेत। तर त्याच्यासाठी इथे मी एक ताट घेतलाय आणि इथे 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला याच्या व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय। आता याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण एक मळून घेऊ। मला जर घरात बनवायचं नसेल तर विकतही समोसेच्या पट्ट्या भेटतात, त्या तुम्ही आणून किंवा मटर समोसे बनवू शकता। छान असं गोळा मळून झालाय तर 5-10 मिनिटं आपण त्याला रेस्ट करायला ठेवू। आज आपण भरपूर लेयर सुटलेले समोसे बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ते हा साठा बनवून घेते। त्याच्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि 1 चमचा तूप टाकून घेतलाय आणि हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचंय, एक पेस्ट बनवायची आहे। तर या पद्धतीचा हा साठा मी बनवून घेतलेला आहे। आता आपण तो साईडला ठेवूया आणि जो पीठ रेस्ट करायला ठेवलेला तो पुन्हा आपण आता 2 मिनिटं मळून घ्यायचा। आता 2 मिनिटं मळून झालाय तर लगेच आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण त्याचे गोळे तयार करून घेणार आणि ते पातळ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। आपण आता इथे मी लाटण्यासाठी सुक्का मैदा घेतलेला आहे। थोडासा पोळीपाटावरती मैदा टाकून घ्यायचा आणि इथे पातळ अशी एक पोळी लाटून घ्यायची। आता इथे तुम्ही पाहू शकता खूप अशी एकदम पातळ पोळी मी लाटून घेतली आहे। आता आपण ती साईडला ठेवू, याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या पोळ्या लाटून
आता इथे सगळ्या पोळ्या आपल्या लाटून झालेत. तर आता काय करायचं, आपण जो साठा बनवलेला आहे तो ह्या पोळीला छान असा पूर्ण सगळ्या पोळीला लावून घ्यायचा. वरतून थोडासा मैद्याचं पीठ टाकून घेते आणि नंतर त्याच्यावरती आपण लाटलेली ही दुसरी पोळी ठेवून घ्यायची आणि त्या दुसऱ्या पोळीला पण पुन्हा हा साठा व्यवस्थित पूर्ण पसरून लावायचा. पण पुन्हा वरतून मैद्याचं पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती ही तिसरी पोळी ठेवायची आणि मग ते आपण थोडीशी लाटून घेऊया. चौकोनी याच्यामध्ये कट करून घ्यायचंय. तर तुम्ही एखादी पट्टी वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याच्याने तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे मी 2 प्रकारचे आज प्रकार दाखवणार आहे समोसे बनवण्याचे. तर पट्ट्या बनवण्याच्या. तर व्यवस्थित असं चौकोनी कट करून झालाय. तर आता आपण ते मध्यभागी पण त्याला 2 त्याचे पुन्हा 2 भाग करून घ्यायचे. चौकोनी असे आपण करून घेणार. आता समोसेच्या पट्ट्या चिपकवण्यासाठी आपण एक बॅटर बनवून घेऊया. तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि थोडासा पाणी टाकून पातळ असं आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे पट्टी चिपकवण्यासाठी. आता इथे आपला खिमा पण थंड झालाय. आता पूर्ण पट्टीला ह्या कॉर्नफ्लॉवरची जी आपण पेस्ट बनवली तो लावून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडासा खिमा भरायचा आणि समोसा हा पॅक करायचा. एकदम सोपी पद्धत आहे, सहज कुणालाही जमेल. आता मी दुसरी पद्धत इथं दाखवते. त्याच्यासाठी पुन्हा मी पोळी घेतलेली आहे. जो बनवलेला साठा आहे तो लावून त्याच्यावरती मैद्याचं पीठ टाकायचं. पुन्हा दुसरी पोळी ठेवायची, तिलाही साठा लावायचा, मैद्याचं पीठ टाकायचा, तिसरी पोळी ठेवायची आणि पातळ अशी लाटून घ्यायची. आणि पूर्ण लाटून झाली का आपण फक्त 4 भाग तिचे करून घ्यायचे आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे. आणि आता आपण एक भाग त्याच्यातला घ्यायचा आणि त्याला हा जो पट्टी चिपकवण्यासाठी आपण जो कॉर्नफ्लॉवरचा पेस्ट बनवलाय तो पूर्ण लावून घ्यायचा. याच्यामध्ये खिमा टाकायचा आणि एकदम सोप्या पद्धतीने हा आपल्याला समोसा बनवता येतो. काही पट्टी वगैरेची गरज लागत नाही आणि हे समोसांना छान अशा भरपूर लेयर सुटतात. तुम्ही पाहू शकता इथे तयार आहे समोसा. तर इथे तुम्हाला अजून एक दाखवते. साईडला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून आणि खिमा भरलाय आणि लगेचच ते पॅक करून घ्यायचा. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावल्यामुळं तेलामध्ये समोसे ओपन होत नाही आणि या पद्धतीने तुम्ही भरपूर खिमा टाकून ना समोसा बनवू शकता. तर बाहेरून विकत आणून असे काही पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी असे आपण हे सहज आणि सोप्या पद्धतीने हे बनवू शकतो. तर अशा सोप्या आणि नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचा बटन दाबा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. तर इथे तयार आहेत मटन खिमा समोसे. तर एका साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं. तेल छान गरम झालाय तर मी लगेचच त्याच्यामध्ये फ्राय पावडर टाकून घेते आणि 2 मिनिटं तसंच ठेवून तेल आपण त्याच्यामध्ये समोसे सोडून घेणार आणि जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे सोडायचे आहेत. आणि सोडल्यानंतर असं गॅसची फ्लेम एकदम बारीक आणि मीडियम तेल गरम करायचे आपल्याला आणि साईडनं असं तेल उडवायचा म्हणजे त्यांना छान त्यांच्या लहेर सुटतील आणि दोन्ही साईडनं आलटून पलटून त्यांना गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकता छान लेयर सुटलेत त्यांना आणि एकदम असे क्रिस्पी हे समोसे तयार होतात. तर मी एका ताटात टिश्यू ठेवलाय आणि समोसे काढून घेते. तर याच पद्धतीने मी दुसरेही तुम्हाला तळून दाखवते. एकदा तेलात सोडल्यानंतर त्यांना साईडनं तेल उडवायचं आणि मग अशा पद्धतीने त्यांचे भरपूर असे लेयर सुटतात. तर याच पद्धतीने मी सगळे समोसे तळून घेते आधी. इथे तयार आहेत मटर खिमा समोसे. तर तुम्ही पाहू शकता किती भरपूर असे लेयर सुटलेत त्यांना एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे झालेले आहेत. आणि एकदा तुम्ही जर या पद्धतीने बनवले तर नेहमी याच पद्धतीने बनवणार. जास्त बनवून तुम्ही ते एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवसापर्यंत ते राहतात, चांगले खराब होत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असे समोसे तुम्ही बनवू शकता. तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते. आवाज ऐकू शकता. एकदम जबरदस्त असे हे भरपूर असे त्यांना लेयर पण सुटलेत आणि एकदम असे कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. आणि तुम्ही विकत समोसेच्या पट्ट्या पण आणणार नाही, घरीच या पद्धतीने बनवणार
तर आजची रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.